2 सेकंदाकरता असं वाटलं होतं की आता हृदय बंद पडतंय का. माझे वडील श्री रतनराव गायकवाड हे ट्रक चालवायचे. घरामध्ये मी पहिला 10वी झालेला, पहिला 12वी झालेला, ग्रॅज्युएट झालेला, सगळं काही जे काही करणार होतं तो मी पहिलाच होणार होतो. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. मला असं त्यावेळेस होतं की शिक्षण सोडून द्यावं की काय, हा प्रश्न निर्माण झाला होता. व आई मेसमध्ये काम करत होती माझी, आणि रात्री डबा घेऊन यायची, उरलेला जो काय तोच आम्ही पूर्ण दिवसभर चालवायचो. सर्वसामान्यांचीच मुलं कमाल करतात असं तुम्हाला वाटत नाही का? त्यात खरवणे उदाहरण तुमचंच. कुणालाही जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याचा मूलमंत्र एकच आहे की आपल्याला मेहनत करावी लागते, आपली संगत चांगली असावी लागते, चांगलं वाचन करावं लागतं, चांगले शिक्षक आपल्याला असावे लागतात, आणि एक ध्येय स्वप्न आपल्याला असायला पाहिजे. त्यावेळेस UPSC करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी डोक्यात नव्हत्या. त्यावेळेस फक्त एकच विषय होता की आजचा दिवस कसा तरी काढायचा, जगायचं. हां. UPSC दिसते खूप फॅसिनेटिंग, पण एवढं सोपं नाही आहे. खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. अभ्यासक्रम समजायला जवळ 6 ते 7 महिने लागतात. इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. बरेचसे मुलं हे भाषणांनी इन्फ्लुएन्स होऊन जातात. त्यांना वाटतं की मी गेलो आणि मी 6 महिन्यातच सिलेक्ट होतो. सगळ्यात मोठा जो अडचण आहे UPSC मध्ये ती आहे प्रॉपर गायडन्स न मिळणे. GS निघत होता त्यावेळेस CSAT गेला, CSATचा अभ्यास केला त्यावेळेस GS गेला. ती प्रिलिम्स मी पास झालो, पण माझी मेन्स निघली नाही. मला AC ला फक्त आणि फक्त 56 मार्क आले. त्यावेळेस वडील आमचे सिरियस होते, ICU मध्ये होते. किडन्या वडिलांच्या फेल झाल्या होत्या. मनोवलमधल्या दिव्यांग मुलांसाठी मी काम करायला सुरुवात केली. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये जे होतं मी नर्वस होतो. मी ह्यावेळी ठरवलं होतं की शेवटचं आहे, आतमध्ये कॅमेरे नसतात, आपण काय बोलणार आहे बाहेर कळणार नाही, गेलो का आपल्याला बाहेर कुठं मिळणार नाही. जे बोलायचं ते बिंदास बोलू. परिस्थिती सगळ्यांची बिकट असते, संकट सगळ्यांवर असतात, संघर्ष सगळ्यांना करावा लागतो. प्लॅन बी रेडी ठेवायला पाहिजे. ॲस्पिरंट्सने एक गोष्ट लक्षात ठेवायची, UPSC मध्ये यशाची गॅरंटी नाही, इथे अपयशाची गॅरंटी आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. कष्ट अधिक जिद्द अधिक संघर्ष बरोबर यश, हे समीकरण आपण अनेकदा वाचलं, ऐकलं, पण प्रत्यक्षात साकारणाऱ्या व्यक्ती या विरळ असतात. त्या यशापर्यंत जाण्यासाठी ज्या 3 गोष्टींची गरज लागते त्या 3 गोष्टी असणं आणि त्यांच्या सतत पाठीमागे लागून यश मिळवण्यासाठी धडपड करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अर्थात UPSC तर्फे घेण्यात आलेल्या 2025च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रातील 60हून अधिक उमेदवारांनी खरं तर या परीक्षेमध्ये यश मिळवलं आणि महाराष्ट्राचा डंका देशभर वाजवला. अर्थात त्यातलंच एक नाव म्हणजेच बापूसाहेब गायकवाड. अगदी आपल्या पुणे जिल्ह्यातल्या मावळ, देहू या ठिकाणी ते आत्ता सध्या राहत असले तरी त्यांचं मूळ गाव आहे ते म्हणजे अहिल्यानगरमधील सास. आज आपण स्टुडिओत त्यांनाच आमंत्रित केलंय आणि त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहोत. प्रथमतः आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. LS मराठीतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन सुद्धा. धन्यवाद. बापूसाहेब, खरं तर UPSC मध्ये यश मिळवणं हे इतकं सोपं काम नाही, कारण की आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी अनेकदा धडका दिलेले असतात, पण ज्यांच्याकडे चिकाटी असते, ज्यांच्याकडे जिद्द असते की नाही कोणत्याही परिस्थितीत मी ती क्रॅक करणार, याच्यातलंच एक नाव आता तुम्ही म्हणून तुमची गणना केली जाते. पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्हाला तुमचाच निकाल कुणाकडून कळाला का तुम्हालाच पहिल्यांदा कळाला? निकाल तसा 2 तारखेला येणार होता असं बातमी आम्हाला टेलिग्रामवर समजली. काय होतं आजकाल बरेचसे इन्फॉर्मेशन मिळते अगोदरच आपल्याला की निकाल कधी येणार आहे, काय म्हणजे हवा लागून जाते की आता येणार आहे. पण तो निकाल पुढे जात होता की अपडेट्स आले की आता निकाल सोमवारशिवाय काय येणार नाही, 6 तारखेला निकाल येणार आहे. तो एक मानसिक तयारी होती आमची की निकाल लागणार आहे आज. पण सकाळपासून थोडंसं नर्वस वातावरण होतं की कोण पाहणार. मी दिल्लीमध्ये आता मनोबलमध्ये जॉब करतो अकॅडमिक काउन्सिलर म्हणून. तर माझे सकाळच्या कामांमध्ये मी स्वतःला बिझी करून घेतलं, काउन्सिलिंग वगैरेच्या. आमच्या मीटिंग्स वगैरे झाल्या आणि माझे जे डिपार्टमेंट हेड आहेत ते माझे मित्र पण आहेत, अमोल लंके. त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो, त्यांना सांगितलं आज रिझल्ट येतोय, त्यांना पण माहिती होतं. मग आम्ही ठरवलं की आपण एकत्र बसू इथे, आणि आम्हाला पुण्यासाठी निघायचं पण होतं. आमचा एक आणखी मित्र आहे वैभव गायकवाड IPS, त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं, तर त्यांचा दशक्रिया विधी होता ना, आम्हाला तो अटेंड करायचा होता. त्यासाठी आम्ही निघलो होतो. तर गेटपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यात मेसेज आला चॅनलवर, लिंक आली. तर लिंक ती मला आणि अमोल सरांना कळाली की रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आता धगधग एवढी वाढली होती की हात थरथर कापत होते की पाहणार कोण. पण तरी हिंमत केली, मोबाईल काढला आणि पटकन पाहून घेतलं. नाव सर्च केलं, पहिले 4 लेटर टाकले, BAPU बापू, आणि एक 2 सेकंदाकरता असं वाटलं होतं की आता हृदय बंद पडतंय का. आणि तो
जो बफर होणारा जो क्षण होता आणि दुसऱ्या सेकंदाला ते नाव सापडलं. 561वी रँक होती. म्हणजे माझे विद्यार्थी समोर बसलेले होते. आमच्या संस्थेमध्ये दिव्यांग विद्यार्थी असतात, व्हिज्युअली इम्पेअर्ड वगैरे विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थीही समोर बसलेले होते आणि म्हणजे त्यांच्यासमोरच एक जल्लोष झाला. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा निकाल पाहिला होता आणि त्यांनी ओरडायला सुरुवात केली, कॉंग्रॅच्युलेशन बोलायला सुरुवात केली आणि मी तशीच माझ्या मित्राला मिठी मारली आणि रिझल्ट समजला. त्यानंतर 2 मिनिट आम्हाला दोघांनाही काही कळत नव्हतं. दोघांच्या डोळ्यातून अश्रू होते. घरी फोन केला. घरी घरच्यांच्या म्हणजे माझा भाऊ जो आत्ता इथे आलेला आहे त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो एक विलक्षण क्षण होता तो. बरोबर. अर्थात भावाला पण कळालं, नंतर मग आपण आईवडिलांना पण ते त्या ठिकाणी कळालं असेल. हो. तर काय प्रतिक्रिया होती तुमचा संवाद जेव्हा झाला, आणि की जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तुम्ही दिल्लीत, आईवडील इथे, तर काय नेमका संवाद काय घडला? मी भावाला फोन केला, भावाने फोन रिसीव्ह केला तर माझ्या म्हणजे गळ्यातून शब्दच बाहेर पडत नव्हता कुठला. माझा गळा पूर्णपणे भरून आलेला होता. कारण एवढ्या दिवसाचा संघर्ष होता आमचा आणि गेली मी 7 ते 8 वर्षांपासून तयारी करतोय. जे आहे ते सत्य परिस्थिती आहे. जॉब करत असताना वगैरे म्हणा किंवा आणखी बऱ्याचशा अडचणींचा म्हणजे सामना करावा लागला. बरेचसे फेल्युअर्स आले. मग ते सांगताना ते अचानक सगळं पिक्चर डोळ्यासमोर आलं आणि फायनली म्हणजे खरं वाटत नव्हतं की झालंय खरंच. 1-2 सेकंदामध्ये आपलं नाव सर्च झालं आणि त्यात रिझल्ट आलेला होता. आणि समोर मग भावाला सुद्धा बोलता येत नव्हतं. भावाने म्हटलं थांब मी व्हिडिओ कॉल करतो आणि त्याने व्हिडिओ कॉल केला. मग व्हिडिओ कॉलमध्ये आम्ही एकमेकांना जसं पाहिलं आम्ही दोघंही रडायला लागलो. मग भाऊ घरी पोहोचला आणि आई वडिलांशी बोललो तर कोणीही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतं. त्या दिवशी लिटरली आम्ही एकमेकांशी बोललोच नाही 1 तासभर, कारण सगळे रडत होते. मग त्यानंतर मग मी फोन ठेवला आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये गेलो. विद्यार्थ्यांच्या जल्लोषातच मग पुढचं सेलिब्रेशन सुरू झालं. बरोबर. खरं तर आत्ताच आपण आई वडील यांच्याविषयी आपण बोलतो आणि नेहमी कुठलाही संघर्ष जो आपण करतो तो त्यांच्याशिवाय ते अशक्य आहे. खरं म्हणजे मला कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची जाणून घ्यायची आहे, की जसं आत्ता तुम्ही म्हणालात की गरिबी, हलाखीची परिस्थिती हे आमच्या 5वीला पुजलं होतं आणि अशा परिस्थितीत आज या पदापर्यंत पोहोचणं हे आईवडिलांशिवाय शक्य नाही. काय सांगता येईल आपलं मूळ गाव, घर, तिथली परिस्थिती काय सांगाल? आमचं मूळ गाव चास, जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं. माझा जन्मसुद्धा गावातच झालेला आहे. माझं मूळ प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण गावातच झालं. माझे वडील श्री रतनराव गायकवाड हे ट्रक चालवायचे फिरोदिया यांच्याकडे. ट्रक ड्रायव्हर होते. मॉडर्न फाउंड्रीमध्ये ते ट्रक चालवत होते. आणि आई शेतमजुरी करायची. आमच्या इकडं काही शेती जमीन वगैरे असं काही प्रकार नव्हता. पण वडिलांचं एक होतं की तुम्ही शिक्षण घ्या. घरामध्ये मी पहिला 10वी झालेला, पहिला 12वी झालेला, ग्रॅज्युएट झालेला, सगळं काही जे काही करणार होतं तुम्ही पहिलाच होणार होतो. त्यामुळे वडिलांची एक इच्छा होती की ते गावातील बऱ्याचशा लोकांना पाहत होते. आमच्या गावामध्ये काही शिकलेले खूप चांगले लोक पण होती, जे अधिकारी झालेले काही लोक होते 1-2, त्यांनी उदाहरण सेट केलं होतं. मग वडिलांना खूप वाटायचं की आपल्या मुलांनी पण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही दुसरं काही काम करायचं नाही. ट्रकच्या आसपास सुद्धा आम्हाला ते भटकू देत नव्हते. चुकून सुद्धा स्टेअरिंग जवळ आले तर बघा म्हणायचे. आम्हाला धमकीच देऊन ठेवली होती. मी ज्यावेळेस कामावर येईल तुमच्या हातात पुस्तक दिसलं पाहिजे. म्हणजे त्या धाकाने, भीतीने आम्ही तो अभ्यासाचं एक आवड निर्माण आम्हाला लहानपणापासून झाली आणि अभ्यासातूनच रस्ता मिळणार होता. बाबासाहेबांच्या कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की ते कसे वर्गाबाहेर बसून शिकले आणि वडिलांनी आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या नेहमी. शाळेत असताना आमच्या शिक्षकांचा खूप म्हणजे माझ्यावर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. त्यांनी खूप मदत केली, माझ्या मित्रांनी खूप मदत केली आणि नशिबाने की माझं थोडंसं अभ्यासामध्ये पण चांगलं डोकं चालत होतं. शाळेत असताना टॉप करत होतो. 10वीला पण पहिला नंबर आलेला होता. तर अभ्यासानेच आयुष्य सुधारणार हे लक्षात आलं आणि मग हा मार्ग स्वीकारला. अच्छा. आईचा स्वभाव कसा? म्हणजे वडील कडक शिस्तीचे, म्हणजे अर्थात अभ्यास करावा म्हणून तुम्ही, पण आईचा स्वभाव कसा? आई हळवी आहे माझी. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर सकाळी 3ला उठून मी अभ्यास करायचो. आई मला उठवायची आणि शाळेत असताना आपण पाठांतर करतो. तर माझ्या आईचं शिक्षण 7वी झालेलं आहे त्या काळात. आई आता माझी 60पेक्षा जास्त वय आईचं. पण ती उठून माझं ते सगळं पाठांतर घ्यायची आणि सकाळी मग 7-7:30 नंतर मी आवरून वगैरे शाळेमध्ये जायचो. तर मला असं वाटतं की आई म्हणजे बिलकुल माझी एकदम एवढी हळवी, एवढी प्रेमळ आणि त्यांची एकच इच्छा होती की तू अभ्यास कर, सगळं सुरळीत होईल बस. म्हणजे ती प्रेरणा त्या आईवडिलांकडून आली की आयुष्यात काहीतरी करायचं आपलं. म्हणजे थोडक्यात आईनं दुसऱ्यांच्या घरी भांडी घासली असतील पण लकाकी खरं म्हणजे आपल्या मुलामध्ये आनंद दाखवली त्यांनी. मला आणखी असं विचारायचं की मुळात कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे किती गरिबीची परिस्थिती असली, हलाखीची परिस्थिती असली,
पण सर्वसामान्यांचीच मुलं कमाल करतात असं तुम्हाला वाटत नाही का? त्यात खरं उदाहरण तुमचंच. नाही, मला असं वाटतं की सर्वसामान्यांची मुलं पण करतात आणि बाकी मुलं पण करतात. फक्त ह्यामध्ये काय फरक आहे, सर्वसामान्य जे मुलं असतात त्यांच्याकडं काही समजा साधन नसतील अभ्यासाची म्हणा किंवा इतर कामं करण्यासाठी म्हणा, ती एक जिद्द आपोआप निर्माण होते. पण ती जिद्द निर्माण होण्याकरता मनामध्ये जी प्रेरणा असायला पाहिजे ती काही काळ टिकते, काही काळ टिकत नाही. तर ती कंटिन्यूस जर टिकली आणि ते टिकवण्याकरता ती जो स्पार्क जो म्हणतो आपण, तो ठिणगी जी सतत पडत राहिली तर पुढं ते जात राहते. मग त्यासाठी आपल्याला आपल्या आसपास आपण ज्या लोकांमध्ये राहतो किंवा जे आपण वाचन करतो, ज्या ज्या पद्धतीचं आपण कंटेंट पाहतो, ज्या पद्धतीचे कार्यक्रम पाहतो, शाळेमध्ये जे शिक्षक आपल्याला काय सांगतात, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी यावर डिपेंड करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्यांची मुलं आणि सगळी मुलं, कुणी एक इन जनरल जरी आपण बोललो, कुणालाही जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याचा मूलमंत्र एकच आहे की आपल्याला मेहनत करावी लागते, आपली संगत चांगली असावी लागते, चांगलं वाचन करावं लागतं, चांगले शिक्षक आपल्याला असावे लागतात आणि एक ध्येय, स्वप्न आपल्याला असायला पाहिजे. जसं आमचे महाजन सर आम्हाला नेहमी सांगतात की आयुष्यामध्ये व्हिजन असायला पाहिजे. ते म्हणजे व्हिजन दीपस्तंभ यजुवेंद्र महाजनचं व्हिजन जर असेल तर माणूस काही करू शकतो. बरोबर. अगदी आता वडील पहिल्यांदा ट्रक ड्रायव्हर, नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेवटी मग त्यांनी बांधकाम साईटवर पण वॉचमन म्हणून काम केलं. बरोबर. आईनं शेतमजुरी केली, धुणी भांडी केली इतरांकडे. आत्ता ते सगळे चित्र जेव्हा तुमचा रिझल्ट लागला आणि त्यांनी केलेले सगळा फ्लॅशबॅक तुम्हाला आठवला असेल, आपल्यासाठी त्यांनी काय काय केलं, म्हणजे ट्रक जवळ सुद्धा फिरकायचं नाही असं म्हणणारे वडील, आज जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटला असाल, तुम्ही दिल्लीतून आला रिझल्ट पाहिल्यानंतर, तेव्हा काय म्हणजे अक्षरशः गळाभेटच झाली असेल तुमची, काय होता तो क्षण, कसा होता? दिल्लीवरून ज्यावेळेस मी आलो, माझा मित्रसुद्धा सोबत होता अमोल, आणि वडील आजारी असल्यामुळे बेड रिडन आहेत, वडिलांना चालता येत नाही सध्या, त्यामुळे वडील घरात होते आणि भाऊ आणि भावाचा सगळा स्टाफ जो आहे की त्यांचे जे कलिग्ज आहेत त्यांनी गेटवर आमचं खूप जंगी स्वागत केलं. आईसुद्धा आली होती, आईने ओवळलं, आईला म्हणजे बोलता सुद्धा येत नव्हतं. आईनी माझे घरच्यांचं खूप साधे भोळे आईवडील आहेत माझे, त्यांना UPSCचा फुल फॉर्म सुद्धा माहिती नाही, म्हणजे त्यांना IAS IPS सुद्धा माहिती नाही. त्यांना सांगावं लागतं IAS म्हणजे कलेक्टर झालो, SP झालो असं सांगावं लागतं त्यांना. आणि म्हणजे तो साधे भोळेपणा मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला प्रेरणा देतो. घरी आल्यानंतर स्वागत म्हणजे असं जे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की चला काहीतरी झालं, आज एवढ्या दिवसांची मेहनत रंगाला आली. मला असं वाटतं की हे एका रात्रीतून मिळालेलं सक्सेस नाही आहे. मी आणि माझ्या भावाने मिळून केलेली ही गोष्ट आहे, स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही 2004 साली गाव सोडलं, माझी 10वी झाली आणि मी गाव सोडलं, नगरला राहायला आलो, तिथं काम करायचो मी, स्वतः केटरिंग वगैरेचे काम करायचो. आणि तुम्ही जेवणाचे डबे पण पोहोचवले असं? हो. आम्ही ज्यावेळेस नगरला शिफ्ट झालो त्यावेळेस वडिलांना पॅरालिसिस झाला होता आणि माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. मला असं त्यावेळेस होतं की शिक्षण सोडून द्यावं की काय, हा प्रश्न निर्माण झाला होता. 11वी 12वी त्यामुळे माझी वायाला गेली. मला एवढे कमी मार्क पडले. 10वीला मी टॉपर होतो, पण 12वीला मी म्हणजे खूपच कमी मार्क पडले मला. फक्त पास झालो एवढं समाधान होतं. तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती की साविडी गावामध्ये आम्ही राहिलो होतो, स्लम एरिया होता तो, आणि पूर्ण एक साध्या छोट्याशा खोलीमध्ये आम्ही सगळे परिवार राहत होतो. आम्हाला फक्त उदरनिर्वाह करायचा होता. व आई मेसमध्ये काम करत होती माझी, आणि रात्री डबा घेऊन यायची, उरलेला जो काय तोच आम्ही पूर्ण दिवसभर चालवायचो. आणि मी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला होतो, मग तिथून पायी जायचो कॉलेजला. त्यावेळेस UPSC करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी डोक्यात नव्हत्या. त्यावेळेस फक्त एकच विषय होता की आजचा दिवस कसा तरी काढायचा, जगायचं. हां. आणि माझा एक क्लासमेट होता अमर मस्के, 11वी 12वीला माझ्या वर्गात होता आणि तो 12वीला टॉप केलं होतं. त्याने मला 12वीला असताना सांगितलं की तुला नोकरी पाहिजे ना, तू डिप्लोमा कर. मला डिप्लोमाबद्दल सुद्धा माहिती नव्हती, म्हणजे एवढी आमची अवस्था आहे की आम्हाला अवेअरनेसच नव्हता कुठल्या गोष्टीचा. मग त्याने सांगितलं की डिप्लोमा कर. म्हटलं डिप्लोमा केल्याने काय होईल? म्हटलं जॉब मिळेल तुला. मग ती चौकशी त्यानंतर सुरू केली. पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं होतं, 150 रुपयाचा फॉर्म घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. पण त्या स्लममध्ये ना आपण म्हणतो ना की आपल्याला जर चांगलं काही करायचं असेल ना तर आपल्याला मदत आपोआप येते. त्या वस्तीमध्ये एक किरण नावाचा मुलगा होता, तो पंक्चरचं दुकान चालवायचा, पण तो MA करत होता. तर त्याला कुठून तरी कळालं की ह्या मुलाला अभ्यास करायचा वगैरे. त्याने मला बोलवलं, काय झालं, काय अडचण आहे? म्हटलं मला असं फॉर्म भरायचा, माझ्याकडे पैसे नाहीत. त्याने गल्ल्यातून मला पैसे काढून दिले. मला ह्या सगळ्या लोकांचे नाव आज याच्यासाठी पंक्चर तो काढला तुमच्या, त्याने माझ्या पंक्चर काढला असं म्हणता येईल. आणि त्यानंतर मी डिप्लोमाचा फॉर्म भरला आणि पुढं मग हळूहळू एक एक दिवस तो असा ह्या आजच्या दिवसांकडे तो वाटचाल करत होता. 3 वर्षांचा डिप्लोमा पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर इथे मी केला. त्यावेळेस अहमदनगर, आता अहिल्यानगर झाले.
2006 ते 9 मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मी डिप्लोमा केला आणि कॅम्पस इंटरव्ह्यू आले. लार्सन अँड टुब्रोचा मी इंटरव्ह्यू दिला. माझ्या L&T आयुष्यातला मध्ये. पहिला इंटरव्ह्यू. बरं. खूप तयारी करून दिला. फायनल त्याची लिस्ट आली, माझं नाव नव्हतं त्याच्यात. म्हणजे मला असं वाटलं एवढी तयारी करून सुद्धा नाव नाही. आणि एका आठवड्यानंतर बजाज ऑटोची इंटरव्ह्यू झाले. बजाज ऑटोचा इंटरव्ह्यू खूप खराब झाला माझा. मला वाटलं आता हा पण गेला. म्हणजे तिथं चमत्कार झाला. बजाज ऑटोवाल्यांनी लिस्ट पाठवली, त्याच्यात माझं नाव. अच्छा. आणि चाकणमध्ये मग मी शिफ्ट झालो. बजाज ऑटो चाकणमध्ये मी काम केलं 3 महिने. जुलै ते ऑक्टोबरमध्ये मी तिथे काम केलं. मी शॉप फ्लोअरला कामाला होतो. बरं. पल्सर 150cc जी बनते त्या गाड्या चेक करायचं काम माझ्याकडे होतं. दिवसभरात मी कमीत कमी 90 ते 100 गाड्या चेक करायचो. ते करत असतानाच एक दिवस अचानक फोन वाजला आणि मुंबईचा कोड होता. मला वाटलं कस्टमर केअर असेल, मी कट केला. परत वाजलं, मी परत कट केला. एका मित्राचा फोन आला. मला अरे तुला L&T मधून कॉल येतोय. अच्छा. त्यावेळेस बजाज ऑटोमध्ये काम करताना मी म्हणजे वैतागून गेलो होतो ॲक्च्युली. कारण ते एक वर्कशॉप सारखं काम होतं. बरोबर. हाताला कापायचं त्या गाड्या चेक करताना वगैरे. आणि मी जॉबच शोधत होतो. दुसरं म्हटलं नाही, इथं नाही करायचं, आपण दुसरीकडे कुठं तरी करू. तेवढं त्या L&Tचा कॉल आला की तुमचं वेटिंगला आम्ही ठेवलं होतं आणि तुमचं झालेलं आहे, तुम्ही जॉईन करू इच्छिता का? म्हटलं कधी करायचं ते सांगा. दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली. 7 ऑक्टोबरला मी L&T जॉईन केली. 7 ऑक्टोबर 2009 हा दिवस होता आणि मी पहिल्यांदा मुंबईला गेलो. माझे नातेवाईक नाही, कोणी नाही. एक मित्र होता माझ्यासोबतच, त्याचं पण झालं होतं. तर आम्ही त्याच्यासोबत गेलो आणि L&T जॉईन केली आणि तिथून मग खऱ्या अर्थाने माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. तुमचे जे छोटे बंधू आहेत म्हणजे अनिरुद्ध, खरं म्हणजे तुम्ही तिथे नोकरी केल्यामुळं त्यांचं शिक्षण सुकर झालं असं त्यांनी माझ्याशी वैयक्तिक बोलताना सांगितलं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आता भाऊच वडिलांसारखा, मोठा भाऊ असं परिस्थिती झाली आणि तुम्हीच ते सगळं ताब्यात घेतलं. बरं. तर खरं म्हणजे आज त्यांनी ती पण जाणीव ठेवलेली आहे की त्यांच्यामुळं माझं शिक्षण झालं, म्हणजे L&T या नोकरीमुळे. बरं. तर हा जो संघर्ष होता L&Tचा, पण मग तिथं स्थिरस्थावर झाल्यानंतर सुद्धा ती नोकरी का सोडली तुम्ही? त्या अगोदर मला भावाबद्दल नक्कीच काहीतरी थोडं सांगायचं आहे. मला असं इच्छा होती की माझं एक डिसिजन त्यावेळेस असं झालं होता की माझं शिक्षण थांबलं तरी चालेल, आपण भावाला शिकू. कारण माझी 11वी-12वी खराब झालीच होती. एक दिवस असंच मी एका मित्रासोबत एका दवाखान्यात गेलो, तर भाऊ तिथं फरशी पुसत होता. त्याने आम्हाला घरी सांगितलं की मी तिथं कंपाऊंडरसारखं काम करतोय, पण तो तिथं आम्हाला खोटं बोलला होता. तो फरशी पुसत होता, झाडू मारायचं काम. मी त्याला पाहिलं आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी त्यावेळेस निर्णय घेतला की ह्याला काम करू द्यायचं नाही, ह्याला आपण शिकवायचं. आणि तो हुशार होता. म्हणजे त्यावेळेस मी निर्णय घेतला की नाही, आता नोकरी आणि नोकरी, स्पर्धा परीक्षा वगैरेबद्दल मी बिलकुल विचार नव्हता करणार त्यावेळेस. L&Tमध्ये काम करताना त्याला सांगितलं की तुला जे शिकायचं आहे ते शिक, जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे घे. D.Edला त्याचा नंबर लागला. म्हणजे काही गोष्टी मला असं वाटतं सर की एक होतं ना की आमच्या पाठीमागं काहीतरी एक दैवी शक्ती असेल किंवा काय, मला माहिती नाही. आम्हाला मार्ग आपोआप सापडत गेले आणि स्टेप बाय स्टेप झालं आहे सगळं. असं वाटतं की कोणतरी स्क्रिप्टच लिहिली. म्हणजे आयुष्यातले पंक्चर निघतच गेले. हां. आणि भावाचं ॲडमिशन अहमदनगरमध्येच D.Ed कॉलेज होतं. तिथं गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन झालं. आम्हाला कुठल्याही पैसे भरायची गरज पडली नाही. मेरिटमध्ये तो आलेला होता. त्याने तिथं D.Ed कंप्लीट केलं आणि तोपर्यंत माझा जॉब पण सुरू होता. मग त्याला ते सगळं पैसे प्रोव्हाइड करणं वगैरे सगळ्या गोष्टी मी करत होतो. L&Tमधला जॉब त्याने माझं आयुष्य सुकर, कारण मुंबईला गेलो, भरपूर मला ऑल इंडिया लेवलचा एक्सपिरियन्स मिळाला. बरोबर. माझ्या डिपार्टमेंटला सगळ्या राज्यातले लोक होती. पंजाबमधली लोकं होती, साऊथ इंडियामधली लोकं होती, नॉर्थ इंडिया सगळीकडचे होते. माझ्या भाषेत बदल झाला. मी नगरवरून तिकडे गेल्यानंतर मला एक न्यूनगंड होता की मला इंग्लिश येईल की नाही, कारण मी मराठी मीडियममधून शिकलेलो. पण म्हटलं नाही, आता न्यूनगंड, कारण एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो मला की मी परचेस डिपार्टमेंट जॉईन केलं पहिल्या दिवशी आणि माझ्या बॉसने मला सांगितलं की तुला एक कॉल करायचा आहे, गोवामधला आपला गॅस्केट सप्लायर आहे, त्यांना फोन करायचा आहे. तर मी त्यांना फोन केला. समोरून मारिया फर्नांडिस नावाची बाई बोलत होती. ती इंग्लिशमध्ये बोलत होती, मी तिला हिंदीतून रिप्लाय देत होतो. मग ते मला खूप ह्युमिलेटिंग वाटलं मला स्वतःलाच. मी स्वतः विचार केला, आपण 10वीत पहिला नंबर आला, इंग्लिशला चांगले मार्क, मला इंग्लिश बोलता येत नाही. मग तिथून पुढे म्हटलं नाही, आता तुटकी फुटकी ना पण इंग्लिशमध्ये सुरुवात करायची. मग मी इंग्लिश पेपर वाचायला सुरुवात केली. इंग्लिश शिकलो आणि माझ्या बॉसला ऑब्झर्व करायचो मी. ते फाड इंग्लिश बोलायचे. बाकीचे सगळे डिपार्टमेंटमधले इंग्लिश बोलायचे. मग तो हार्डली मला 6-7 महिन्यामध्ये मी त्यावर कमांड आली. आणि ते करत असताना मग एक दिवस असं 4-5 वर्ष कशी कुठं निघून गेली कळलं नाही. 2014 साली भाऊ तयारी करत होता, बँकिंगची तयारी करत होता. त्याचं IBPS PO सिलेक्शन झालं. सायमल्टेनियसली केंद्रीय विद्यालयाची पण परीक्षा त्याने D.Edच्या बेसिसवर दिली होती आणि त्यावेळेस केंद्रीय विद्यालयाबद्दल कुणाला जास्त माहिती नव्हती. भावाचं त्यात सिलेक्शन झालं.
ज्या दिवशी भावाचं सिलेक्शन झालं त्याचा फोन आला, म्हटलं रिझाईन टाक, आता तुझा नंबर. बर. कारण मी फक्त डिप्लोमावरच होतो. म्हणजे तुम्ही त्याला उभं केलं, नंतर त्यांनी तुम्हाला उभं केलं असं. आम्ही एकमेकांचा विचार घेतला. आई वडिलांना सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे दोघांना मिळून. आई वडील म्हणले तुम्ही भावाभावांनी डिसाईड केलं आहे ना, करा जे करायचं आहे ते, आम्ही आहेत तुमच्याबरोबर. अच्छा आम्हाला तर काही कळत नाही म्हणे, तुम्ही योग्य करणार म्हणे जे काय करणार ते. अच्छा आणि मी 14 फेब्रुवारी 2014 साली LNT सोडली. अच्छा. आणि काही काळाकरता पुण्यात शिफ्ट झालो. तिथं मुक्त विद्यापीठात मी ॲडमिशन घेतलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMमध्ये ॲडमिशन घेतलं. पण मला असं वाटत होतं की फुल टाईम कॉलेज माझ्याच्याने अफोर्ड होणार नाही, मला थोडंफार काम करावं लागेल. भाऊ जरी नोकरी लागला असेल तरी थोडंफार काहीतरी आपण करू शकतो. LNTचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझा एक मित्र आहे अमोल जिने, सोशल कॉजसाठी तो काम करतो. त्याने एक स्टार्टअप सुरू केला होता सॅनिटरी नॅपकिन्सचा. आणि ज्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, व्हेंडिंग मशीन्स किंवा ते डिस्ट्रॉयर्स वगैरे जे असतात ते तो तयार करतो. मग त्याने मला LNTच्या एक्सपिरियन्सवर मला म्हटलं की तू पार्ट टाईम आमच्याकडे काहीतरी तुझ्या सर्व्हिसेस तू दे किंवा व्हेंडर्सशी आम्हाला कनेक्ट कर, निगोशिएशन जे असतील ते करणार. मग ते काम पण मी करत राहिलो. याच दरम्यान माझा मित्र वैभव गायकवाड, तो दिल्लीमध्ये UPSCची तयारी करत होता. मग मी त्याला सांगितलं की मला करायची आहे तयारी. आणि मला पण थोडीफार अगोदर माहिती होती. त्याच्या वडिलांना मी कन्व्हिन्स केलं होतं की वैभवला तुम्ही दिल्लीला पाठव. पण त्यानंतर त्याने मला हात दिला की तू आता दिल्लीला आहे, मी इथं आहे. मी दिल्लीला शिफ्ट झालो. तिथे जामिया हमदर्द नावाची संस्था आहे, तिथे माझं ॲडमिशन झालं. फ्रीमध्ये 1 वर्षभर मला राहायला मिळालं. तिथं मग मी बेसिक फाउंडेशन माझं स्ट्रॉंग करून घेतलं. आणि मला माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक आले. तिथं गेल्यानंतर मला खूप चांगले मित्र मिळाले. सुलतान हयात नावाची मैत्रीण, बुद्धभूषण निकाळजे, हरविंदर सिंग आता जो IAS आहे, मी ह्यांनी मला हँडहोल्डिंग केलं पूर्णपणे. मग UPSCची जर्नी तिथून खरी पाहायला 2017 साली माझी सुरू झाली. बरं, आता थोडंसं UPSCकडे आपण येऊयात. खरं म्हणजे आता तिथून जे तुम्ही सुरू केलं ते आत्ता थेट IPS पर्यंत पोहोचलात. कसा संघर्ष होता, कसा अभ्यास केलात, प्रिलिम, मेन, इंटरव्ह्यू, काय अनुभव होता? अगदी थोडक्यात काय सांगता येईल, कसा अनुभव होता तुमचा? सुरुवातीला खूप अपयश आलं. सुरुवातीला काय होत होतं की UPSC आपल्याला खूप फॅसिनेटिंग वाटतं. आपण भाषणं ऐकतो, कोणीतरी येतं, मी केलं तुम्ही करू शकता, ह्या जाळ्यात आपण फसतो आणि आपण सुरू करतो. आपल्याला हे माहिती नसतं की त्याच्यामध्ये किती गर्त आहेत, किती खस्ता आपल्याला खाव्या लागतात. UPSC दिसते खूप फॅसिनेटिंग, पण एवढं सोपं नाही आहे. खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. सुरुवातीला ज्यावेळेस दिल्लीला गेलो तिथं सब्जेक्ट्स अभ्यासाला घेतले. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री, खूप सारे सब्जेक्ट आपल्याला करावे लागतात. आपलं फाउंडेशन अभ्यासक्रम समजायला जवळ 6 ते 7 महिने लागतात. कशा प्रकारचा अभ्यास, त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करावे लागतात, त्याच्यासाठी वेळ लागतो. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. 1 ते 1.5 वर्ष आपण ज्यावेळेस फाउंडेशन आपलं तयार करतो त्याच्यासाठी लागतात. आणि ते 1 ते 1.5 वर्ष जर आपण टिकलो तर आपण पुढच्या प्रोसेसमध्ये टिकणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे. प्रॉब्लेम काय होतोय, बरेचसे मुलं हे भाषणांनी इन्फ्लुएन्स होऊन जातात. त्यांना वाटतं की मी गेलो आणि मी 6 महिन्यातच सिलेक्ट होईल. ते 6 महिने 1 वर्ष वाया घालवतात, म्हणजे अभ्यास करतात. त्यांना वाटतं रिझल्ट येत नाही आणि गिवअप. वर्ष व्हायला गेलेले असतात, मागचे वर्ष व्हायला गेलेले असतात. तर ह्या गोष्टी होतात. मला वाटतं की सगळ्यात मोठा जो अडचण आहे UPSCमध्ये ती आहे प्रॉपर गायडन्स न मिळणे. काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे आणि कसं वाचायचं आहे, ह्या गोष्टी जर लोकांना कळल्या तर UPSC सोपी होऊन जाईल. पण उगीचंच हवाबाजी करत भाषण ठोकत फिरणे किंवा उगीच विद्यार्थ्यांना चुकीचं मार्गदर्शन करणे, मी त्या मताचा नाही आहे. मी जे आहे ते पिक्चर एकदम क्लिअर सांगेल की सुरुवातीला खूप अपयश आले. GS निघत होता त्यावेळेस CSAT गेला, CSATचा अभ्यास केला त्यावेळेस GS गेला. असं करत करत 4 ते 5 अटेम्प्ट असेच गेले माझे. नंतर वाटलं होणारच नाही, आता काय करायचं. मग सायमल्टेनियसली मी CAPFची पण तयारी करत होतो. CAPFमध्ये माझं सिलेक्शन झालं ॲक्च्युली 2019ला. असिस्टंट कमांडंटमध्ये सिलेक्शन झालं 2019मध्ये. त्याची मी सेपरेट तयारी अशी आजच नाही केली. UPSCच्या तयारीतूनच त्याची बाय प्रोडक्ट होतं ते बेसिकली. 2019ला ऑल इंडिया रँक 387 झाली आणि मला CRPF मिळालं. 1 वर्ष एक्सटेन्शन घेतलं मी. पण माझं वेळ लक की त्या 2 वर्षात लॉकडाऊन लागला. मी त्यावेळेस अभ्यासाच्या पीक पॉईंटवर होतो, पण लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये मग आम्ही 2 वर्ष मी दिल्लीमध्येच अडकलो. मी घरी आलो नाही, कारण घरी वृद्ध आई वडील होते. मग त्या काळामध्ये परीक्षा होईल की नाही होईल हा संभ्रम होता. परीक्षा 2 ते 3 वेळा पुढे ढकलली गेली आणि तो अभ्यासाचा जो फ्लो होता तो तुटला पूर्णपणे. मग त्यावेळेस 2 अटेम्प्ट वेस्ट झाले. पण त्यानंतर कमबॅक झाला. 2023ला मी प्रिलिम्स पास झालो. टफेस्ट प्रिलिम्स होती ती आत्तापर्यंतची इतिहासातली. CSAT सुद्धा टफेस्ट होता. ती प्रिलिम्स मी पास झालो
पण माझी मेन्स निघली नाही. मला ACला फक्त आणि फक्त 56 मार्क आले. आणि मला हे सांगायला बिलकुल लाज वाटणार नाही आहे, कारण मी जे कोणी हे पाहतील ॲस्पिरंट्स त्यांना हे माहिती असणं फार गरजेचं आहे. फक्त 56 मला मार्क आले 250 पैकी. आणि मला सुद्धा कळलं नाही की एवढे कमी मार्क का आले. मेन्समध्ये मग त्यावेळेस कळलं की मेन्स हा वेगळाच प्रकार आहे. आपण आत्तापर्यंत वेगळ्याच भ्रमात होतो की मला माझी मेन्स तयार आहे, किंवा पण ज्यावेळेस लिहिली, ज्यावेळेस मार्क आले, त्यावेळेस कळलं की नाही, इथं रोज आन्सर रायटिंग, ब्रेन स्टॉर्मिंग, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, टॉपर्सच्या कॉपीज वाचणं, हे सुद्धा करावं लागतं पुस्तकांव्यतिरिक्त. ते कोणीच सांगितलं नव्हतं. ते टॉपर्स कॉपीज करा सगळे सांगतात भाषणात आपल्या, कशा करायच्या कोणीच सांगत नाही. ते सगळं ट्रायल अँड एरर करत राहिलो. पुढच्या 2024ला परत एकदा प्रिलिम्स पास झालो. पण बॅड लक असं होतं की त्यावेळेस वडील आमचे सिरियस होते, ICUमध्ये होते. किडन्या वडिलांच्या फेल झाल्या होत्या. ते डोक्यात टेन्शन होतं. पण तरी पण माहिती नाही कसं स्वतःला शांत ठेवलं. म्हटलं नाही, मागच्या वर्षी प्रिलिम्स झाली, ह्या वर्षी पण होईल. म्हणजे हे फक्त डोक्यात सांगत होतं. प्रिलिम्स झाली, मेन्स लिहिली, ACवर भरपूर काम केलं होतं, कारण मला माहिती होतं आता की मला ACला कमी मार्क आले. मी ACवर भरपूर काम केलं. त्या वर्षी ऑल इंडिया रँक 1 जी आली, त्या मुलीपेक्षा जास्त मला ACला मार्क आले. बरं. आणि 113 मार्क होते मला. मला इंटरव्ह्यू कॉल पण आला, पण पुन्हा इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क आले. माझा इंटरव्ह्यू झाला फेब्रुवारी महिन्यात. त्या दिवसाचा सगळ्यात शेवटचा मी होतो, 4:30 वाजता गेलो होतो. मला ऑब्व्हियसली स्ट्रेस असतो. इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री मी झोपू शकलो नव्हतो. आणि चेहऱ्यावर एक कुठंतरी थकवा पण जाणवत होता, स्ट्रेस होता की कसं आता पहिलाच इंटरव्ह्यू सिव्हिल सर्व्हिसेसचा. CAPFला मला एवढी भीती वाटली नव्हती, अटॅचमेंट नव्हती. ह्या परीक्षेची एक अटॅचमेंट झाली होती. बरोबर. माझं ज्यावेळेस रिझल्ट आला, नाव नव्हतं, मग त्यावेळेस मी ब्रेकडाऊन झालो पूर्णपणे. मग असं वाटलं की नाही, आता नाही होणार, आता काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्याला. आणि सेकंड लास्ट अटेम्प्ट होता, एक अटेम्प्ट शिल्लक होता माझ्याकडे फक्त आता. मग त्यावेळेस अमोल लंकेने मला हात दिला. तो म्हटला की नाही, आता तुझ्या एवढ्या वर्षांची तयारी आहे, तू मनोबलसाठी मुलांसाठी काम कर. मग मनोबलमधल्या दिव्यांग मुलांसाठी मी काम करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत काम करत असताना मला कळालं की नाही, आपल्या अभ्यासाचा योग्य ठिकाणी वापर होतो आहे. मग त्या मुलांसोबत त्यांना शिकवताना, त्यांचं मेंटरिंग करताना माझी आपोआपच तयारी झाली. मग मी त्यांचे प्रिलिम्सचे सेशन्स घ्यायचो. म्हणजे तुमचंच मनोबल वाढलं मनोबलमध्ये का? मनोबलमध्ये जाऊन माझं मनोबल खरं तर वाढलं. मी गेलो त्यांच्यासाठी, पण झालं ते भलं माझं. मोटिवेट स्वतः झाला. हां, शेवटच्या अटेम्प्टला मी पुन्हा एकदा ट्रॅजेडी. माझे वडील पुन्हा आजारी पडले पेपरच्या अगोदर. आणि 2 गोष्टी घडल्या की रिझल्ट 22 एप्रिलला आला होता. मे महिन्यामध्ये प्रिलिम्स होती, माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं. 15 दिवस होते प्रिलिम्सला फक्त. आणि त्यात वडिलांचा निरोप आला की वडील ICUमध्ये आहेत. मला इमिडिएटली जावं लागलं पुण्याला. इथं आल्यानंतर मग एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा संच घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये बसून तिथं जेवढं मला करता आलं तेवढं मी केलं. प्रिलिम्स देऊन आलो बिंदास्त. जे होईल ते होईल. मला असं वाटलं होतं की जे होईल ते होईल. आता मी बिलकुल म्हणलं आता मनोबलमध्ये आपण काम करू, विद्यार्थ्यांसाठीच काम करू. माझी प्रिलिम्स झाली. मेन्ससुद्धा मी मुलांना शिकवत होतो तिथे. ते शिकवत असतानाच माझी मेन्सची पण तयारी झाली. आणि मेन्स संपली, माझा अटेम्प्टही संपला होता. त्यामुळे मग मी फुल टाईमच जॉईन करून टाकलं, जे मी ऑनलाईन पार्ट टाईम काम करत होतो. तिथं मग त्यांनी मला अकॅडमिक काउन्सिलरचं काम दिलं. तिथं माझं काम होतं की विद्यार्थ्यांसोबत रोज त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांना प्लॅनिंग करून देणं, एक्झिक्युटिव्ह करून घेणं. मी तिथं काही इनिशिएटिव्ह सुरू केले, चाय पे चर्चा, समर्पण, हे असे काही इनिशिएटिव्ह की समर्पणमध्ये आठवड्यातून रोज 2 ते 3 दिवस तुम्हाला 13 ते 14 तास अभ्यास करायचा आहे. किंवा चाय पे चर्चामध्ये रोज संध्याकाळी 4 वाजता येऊन तुम्हाला एकमेकांसोबत कॅज्युअली डिस्कस करायचं आहे. मग आपण टॉपिक वाईज डिस्कस करायचं असं. ते करत असताना 2 ते 3 महिने मी डिस्कशन केलं. त्यात माझ्याच इंटरव्ह्यूची तयारी झाली. म्हणजे शिकवताच तुम्ही शिकलो झालं ते. लकीली इंटरव्ह्यू कॉल पण आला. डिसेंबरमध्ये रिझल्ट आला आणि इंटरव्ह्यू कॉल आला. आणि इंटरव्ह्यूला गेलो. यावर्षी पुन्हा मागच्या वर्षीसारखं होऊ द्यायचं नव्हतं. इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क आले होते मला. म्हणजे लोएस्ट ऑफ द लोएस्ट मार्क होते मला इंटरव्ह्यूमध्ये. तर मी इंटरव्ह्यूवर मग खूप हे काम केलं. इंटरव्ह्यूला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला इंटरव्ह्यूमध्ये जी माझी हॉबी आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आले, ट्रेकिंगवर विचारण्यात आले. आणि मला त्याच्यावरच यायचं आहे खरं म्हणजे. तुम्ही ट्रेकिंगची हॉबी आहेच, पण तुमची हॉबी इतकी म्हणतो ना आपण स्वतःबद्दल आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं लग्न अगदी कळसुबाई शिखरावर लावलं असं मी ट्रेकिंगची सुरुवात आम्ही LNTला असताना केली. LNTमध्ये आमचा मित्र होता विवेक पाटील. आम्ही एका क्युबिकलमध्ये बसायचो. तो ट्रेक करायचा. आणि त्यावेळेस मी म्हटलं ना की LNTमध्ये गेल्यानंतर मला खूप सारे नवीन लोक आणि नवीन आयुष्य मला पाहायला मिळालं. एक वेगळंच जग होतं ते. मग विवेक पाटील यांनी मला त्या ग्रुपशी इंट्रोड्यूस करून दिलं की हा असा ग्रुप आहे, ट्रेकिंग करतात. मग मी जायला सुरुवात केली. मला आवडायला लागले ते. तिथं मित्र मिळाले, स्वप्नाली आणि विवेक.
ह्या दोघांनी ठरवलं, ट्रेक करतानाच त्यांची ओळख झाली होती की लग्न करायचं ठरवलं त्यांनी. मग ती आयडिया आमची अशी होती की आम्ही सोशल ॲक्टिव्हिटी पण करायचो ॲक्च्युली, की आम्ही दर आठवड्याला NGOजमध्ये व्हिजिट करायचो, श्रमदान करायचो. मातोश्री वृद्धाश्रममध्ये आम्ही त्यांची एंगेजमेंट लावली वृद्धाश्रममध्ये. म्हणलं लग्नासाठी पण आपण असंच काहीतरी वेगळं करू. मग कसं करायचं, तर मग महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतल्या सगळ्यात उंच शिखरावर आपण लग्न लावायचं असं ठरलं. मला इंटरव्ह्यूमध्ये पण हाच प्रश्न विचारला की तुमचा आवडता ट्रेक कुठला आणि का. तर मग मी त्यांना हाच किस्सा सांगितला की ज्यावेळेस ते पंडितजी जे ट्रेकिंग लग्न लावणार होते त्यांना ज्यावेळेस सांगितण्यात आलं तर त्यांनी 1 महिना जिम लावली आणि हे प्रॉपर ट्रॅडिशनल अटायरमध्ये नऊवारी साडी धोती वगैरे घालून हे सगळे वर चढले शूज घालून आणि आम्ही प्रॉपर तिथे कॅम्प लावला. म्हणजे त्या पंडितजींचा आणि त्या ट्रेकिंगचा काही संबंध काही नाही, संबंध पण नसताना त्यांना सुद्धा आम्ही वर घेऊन गेलो पहाटे 5 वाजता आणि जसा सूर्य उगवला तसा त्यांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या आणि तो खूप साऱ्या मीडियाने सुद्धा ते हे cover तुम्ही केलं. मेन इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आणि ते होतं मी का? इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आणि तिथे एक लाफ्टर मोमेंट क्रिएट झाला आणि मला असं वाटतं की तिथंच माझा इंटरव्ह्यू म्हणजे फुलला. त्यानंतर मग त्यांनी पर्सनॅलिटीवर पण माझ्या खूप साऱ्या आणि माझ्या चेहऱ्यावर कंटिन्युअसली स्माईल होती. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये जे होतं की मी नर्वस होतो, मी ह्यावेळी ठरवलं होतं की शेवटचं आहे, आतमध्ये कॅमेरे नसतात, आपण काय बोलणार आहे बाहेर कळणार नाही, हे लोक आपल्याला बाहेर कुठं मिळणार नाही, जे बोलायचं ते बिंदास बोलू, हे ठरवलं होतं मी. त्यामुळे मी बिंदास सगळं बोलून आलो जे मला वाटत होतं, मी मनमोकळेपणाने बोलून आलो. आता मला माहिती नाही इंटरव्ह्यूला मला किती मार्क आले, पण मला खात्री आहे की मला 180 पेक्षा जास्त मार्क असतील. तो लाफ्टर मोमेंट असेल किंवा त्यांनी माझ्या पर्सनॅलिटीवर केलेली कॉम्प्लिमेंट असेल किंवा त्यांनी मनोबलवर जवळजवळ 40 ते 50% प्रश्न विचारले की मनोबलमध्ये कसे विद्यार्थी असतात, मग ते व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलं जे असतात ते कसे अभ्यास करतात, ते हार्ड कॉपी कशी वाचतात, मग तुम्ही फक्त त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करता, त्यांच्या पर्सनॅलिटीचं काय. मग आमच्या स्टुडंट डेव्हलपमेंट विंगबद्दल आम्ही सांगितलं, डिव्हायसेसबद्दल सांगितलं, त्यांनी CSR बद्दल मला विचारलं. त्यानंतर त्यांनी मला अहिल्यानगरचं नाव जे चेंज केलं त्यावर माझं ओपिनियन विचारलं. मी संविधानिक ओपिनियन दिलं. मी ठरवलं होतं की प्रश्न कुठलाही असू द्या, संविधानाशी संबंधितच बोलायचं. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेबांशी रिलेटेड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि महाराष्ट्रातले सगळे समाजसुधारक असतील, त्यांच्या विचारांना एक मध्यवर्ती ठेवूनच मी माझी उत्तरं दिली सगळी. आणि त्यामुळे त्या उत्तरांना एक झालर होती, थोडे विचारांची होती झालर. ते उत्तरं त्यांना पटली. अहमदनगरबद्दल त्यांनी भरपूर काही प्रश्न विचारले. माझी उंचीमुळे कदाचित त्यांनी मला विचारलं की तुम्ही आर्मीमध्ये होते का, तर म्हटलं नाही सर मी आर्मीमध्ये नव्हतो. पण सांगा म्हणे मग अहमदनगरमध्ये आर्मीवाल्या कुठल्या कुठल्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्यांनी आर्मी ह्या विषयावर मग तिकडे आणि मी त्यासाठी तयारच होतो. मग मी त्यांना ते VRD CQAV MIRC किंवा कॅव्हलरी टँक म्युझियम ह्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती सांगितली. मग तिथं ते खुश झाले. मी इंटरव्ह्यूला जाताना म्हणजे कंटिन्युअसली सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि बाहेर आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर स्माईल होती. म्हणजे एक होतं की आपल्याला जाणीव होते ती गोष्टांची. ज्यावेळेस आपण निघतो एखाद्या, आता मी जर ह्या रूममधून बाहेर पडलो तर मला माहिती मी तुमच्याशी कसं संवाद साधला ते माझ्या मनाला माहिती आहे. मग तिथं सुद्धा तसंच झालं. बाहेर पडलो, माझे मित्र बाहेर उभे होते, त्यांनी मला नोटीस केलं की खूप हसत हसत बाहेर आलो होतो मी. म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी विचारच नाही केला. थोडक्यात जे तुम्ही मगाशी वाक्य म्हणाल होतं की आपल्याला मिळत जातं, जर तुमची इच्छा असेल तर मार्ग निघत जातो, असं तो प्रकार तुमच्या बाबतीत घडला. मला आता अगदी शेवटाकडे यायचं, पण येताना ॲस्पिरेटसाठी जसं तुम्ही मगाशी म्हणाल की भाषणं ठोकणं आणि मोटिवेट करणं हे काही मला फारसं पटत नाही, असं तुम्ही थेट रोकटोक म्हणालात. मला इतकंच म्हणायचं, मग ॲस्पिरेटसाठी काय तुम्हाला सांगता येईल, काय त्यांना एक वेगळं मोटिवेशन काय देता येईल जेणेकरून त्यांनी या UPSCकडे बघताना फॅसिनेटिंग आहे असं न बघता वेगळ्या अँगलने बघा. मला असं वाटतं की भाषणं ही द्यायला पण पाहिजेत, पण रिअलिस्टिक द्यायला पाहिजे. आता मला माझ्या परिस्थितीचं बाऊ करायला अजिबात आवडत नाही. परिस्थिती सगळ्यांची बिकट असते, संकट सगळ्यांवर असतात, संघर्ष सगळ्यांना करावा लागतो. जसं मी काल बोललो होतो की काहींना आर्थिक संकट असतात, काहींची मानसिक असतात, तर काहींची शारीरिक असतात. आणि मनोबलमध्ये राहून तर हे आणखी मला लक्षात आलं, जे दिव्यांग मुलं आहेत त्यांची शारीरिक संकट आहेत, संघर्ष आहेत, ते त्यांच्यावर मात करतात. मला असं वाटतं की जे ॲस्पिरंट्स आहेत ज्यांना UPSC करायचे त्यांनी ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मनोबल इज अ ट्रिगर पॉईंट ऑफ युअर करिअर असं म्हणता येईल. येस, इट इज अ पिक पॉईंट आणि जिथून एक वेगळं वळण मला मिळालं. मला असं वाटतं की ज्या नवीन ॲस्पिरंट्सला UPSC करायचं आहे त्यांनी थोडासा रिअलिस्टिक विचार करायला पाहिजे. मला भरपूर वेळ लागला, पण मी काम करत करत केलं. फायनान्शियली तुम्ही खूप ब्रेकडाऊन होता. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय, यशाबद्दल सगळे बोलतात, अपयशाबद्दल कोणीच नाही बोलत. आज UPSCच्या लिस्टमध्ये 980 मुलांचे नाव आहेत, 2700 मुलांनी इंटरव्ह्यू दिले. मग ते उरलेले जे 1100, 1200, 1800 मुलं जे आहेत
ते पण केपेबल आहेत ना, बरोबर त्यांचे इंटरव्ह्यू का कोणी घेत नाही? बरोबर मला असं वाटतं की त्यांचे सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजेत, की तुम्हाला कसं फील होतंय, तुम्ही काय सांगाल, तुमच्या काही चुका झाल्या असतील. मला वाटतं की ते सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात बरोबर रादर दॅन की सिलेक्टेड लोक. म्हणजे हे मी स्वतः बोलतोय, बरोबर आहे. कारण मी मागच्या वर्षी त्या स्टेजमध्ये होतो. मी तो अनुभवलं होतं की मी काय चुका केल्या मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. बरोबर मला असं वाटतं की आपण आपल्या अपयशातून शिकायला पाहिजे. बरोबर. जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी इतरांच्या अपयशातून शिकायला पाहिजे आणि एक टाइम ठरवून घ्यायला पाहिजे की मी ह्या परीक्षेसाठी 2 वर्ष देणार आहे, याला एवढा वेळ लागणार आहे. टाइम कन्झ्युमिंग फार. हां, तो 2 वर्षात एकदम प्रिसाइजली अभ्यास करायला पाहिजे. उगीचच फापट पसारा करण्यात काहीच अर्थ नाही. आणि एक प्लॅन बी रेडी ठेवायला पाहिजे. प्लॅन बी मग तुम्ही प्लॅन बी करत करा, किंवा 2 वर्षात नाही झालं तर मी ह्या गोष्टीकडे शिफ्ट होईल असं काहीतरी करा. जसं की मी मनोबलमध्ये शेवटी काम केलं. मी मनोबल फुल टाईम करण्याच्या अगोदर मी पेपर इव्हॅल्युएशनचे काम करायचो, किंवा DGZ मशीन जे अमोलजीने साहेबांची मी तुम्हाला आधी उल्लेख केला, सॅनिटरी नॅपकिन मशीन, तिथं मी LNTच्या एक्सपिरियन्सवर कन्सल्टन्सीसारखे मी निगोशिएशनचे कामं मी करायचो. त्यामुळे मी फायनान्शियली स्टेबल होतो आणि परिवाराला पण मी स्टेबल केलं होतं. आर्थिक अडचणी त्या आधी होत्या. मला असं म्हणजे आमचं भावाचं आणि माझं सुद्धा डिस्कशन झालेलं की आर्थिक अडचणी होत्या पण त्या काही क्षणापुरत्या होत्या. बरोबर. त्याच्यावर आम्ही मात केली स्टेप बाय स्टेप. बरोबर. आता नाही आहे, आता आर्थिक अडचणी असंच काही नाही आहे. आता एक म्हणजे तळापासून थोडंसं वर उठलेलो आहेत आम्ही. बरोबर म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः आम्ही करू शकतो, आईवडिलांच्या ट्रीटमेंटवर आम्ही सगळं काम करू शकतो आणि आपल्या अभ्यासाचं पण करू शकतो. इतकं मला असं वाटतं की ॲस्पिरंट्सने एक गोष्ट लक्षात ठेवायची, UPSCमध्ये यशाची गॅरंटी नाही, इथे अपयशाची गॅरंटी आहे. UPSCचे 10 लाख लोक फॉर्म भरतात, 8 लाख लोक परीक्षा देतात, त्यातले फक्त 15,000 प्रिलिम्स क्वालिफाय करतात, त्यातल्या फक्त 2700 ते 2800 जणांना इंटरव्ह्यू कॉल येतो, त्यातले 1000 सिलेक्ट होतात आणि 180 IAS होतात, 150 IPS होतात. 10 लाखांमध्ये आपल्याला टॉप 300मध्ये यायचं आहे. मग तो प्रवास साधा सोपा नाही आहे. त्यासाठी आपल्याला खूप खूप साऱ्या गोष्टी पाठीमागं सोडाव्या लागतात. आपले मित्र, आपले परिवार, आपल्या बऱ्याचशा सण सूद सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात, त्याग भरपूर करावा लागतो. आणि ही जर तयारी असेल, बरेचसे मी आता पाहतो आमच्या तिथे काही ॲस्पिरंट्स असे आहेत, आली दिवाळी चालला घरी, आली होळी असं नाही चालत. तुम्हाला 2 वर्ष तिथं तपच करावं लागतं, बरोबर तरच निघतं. कारण का ह्या, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सर, की ह्या परीक्षेकडे प्रिव्हिलेज म्हणून न पाहता सर्व्हिस म्हणून जर पाहिलं तर ती परीक्षा लवकरात लवकर आपण क्लिअर करण्यासाठी आतून ती प्रेरणा मिळू शकते. प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, सोशल मीडिया कल्चर आहे, तिथे डायरेक्टली चमकोगिरी चालू आहे. आता ह्या शब्दाचा वापर करतो मी. किती फॉलोअर झाले, किती लाईक झाले, रील स्टार व्हायला लागलेत आजकाल टॉपर्स. मला असं वाटतं की थोडंफार केलं काय हरकत नाही, तुम्ही सेलिब्रेशन करा, मिसगाईड नका करू. बरोबर. आणि ह्या मिसगाईड केल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. बरोबर. खूप सारे ह्यामध्ये ट्रॅप झालेत. आज लाखो विद्यार्थी ह्यामध्ये फसलेले आहेत. मी मला लागलेल्या वेळेत आता काही मुलं मला सुद्धा बोलतील, मग तू काय 8 वर्ष दिली. माझी जिद्द होती, मला ते करायचं होतं, पण मी सायमल्टेनियसली बाकीच्या गोष्टी पण करत होतो. बरोबर बरोबर. आणि जरी नसतं झालं तरी एक शेवटी डिटॅचमेंटपर्यंत मी पोहोचलो होतो. आणि मी ठरवलं होतं की मनोबलमध्ये मी कंटिन्यू करणार. माझं जर सिलेक्शन झालं नसतं तर मी माझ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी माझं सर्वस्व अर्पण करायला तयार झालो होतो. आणि मी त्या गोष्टीचा एक डिटॅच झालो होतो UPSC पासून. जसा डिटॅच झालो मला ते मिळालं. नक्कीच, म्हणजे अटॅचमेंट टू डिटॅचमेंट असा प्रवास तुम्ही तिथपर्यंत करण्याचं ठरवलं होतं. हो. पण अखेर यश मिळालं, सक्सेस मिळालं. बापूसाहेब, तुम्ही खरं म्हणजे आता जे विद्यार्थ्यांना, ॲस्पिरंट्सना आता एक जे वाक्य सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं परत रिपीट करणं, की UPSCमध्ये खरं तर गॅरंटी आहे ती अपयशाची, यशाची नाही. पण अर्थात जिद्द आणि भविष्यात आपल्याला त्यासाठी त्यागाची जी अत्यंत गरज असते ती जर तुम्ही ठेवली तर निश्चितपणे आपण यशापर्यंत जाऊ शकतो. बापूसाहेब, तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला शिखरं चढायला खूप आवडतात. तुम्ही जसं ट्रेकिंग करून वेगवेगळी शिखरं चढलेला आहात, आता तुम्ही करिअरचं पण शिखर गाठलेलं आहात. भविष्यात तुम्ही तुमच्या या नागरी सेवेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांच्या आयुष्यातली शिखरं त्यांनी गाठावीत यासाठी निश्चितपणे त्यांना मदत कराल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. बापूसाहेबांचा सगळा संघर्ष प्रवास तुम्ही आत्ता ऐकलेलाच आहे. मला खात्री आहे की असेच अनेक बापूसाहेब या महाराष्ट्रात घडतील आणि आज त्यांच्या खुर्चीवर जसे ते बसते त्याऐवजी तुम्ही देखील येऊन बसाल आणि तुमची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्हाला भाग पाडाल. कारण आत्ता खरी गरज आहे ती केवळ आणि केवळ प्रिव्हिलेज म्हणून UPSCकडे पाहण्याची नव्हे, तर खरं तर आपल्याला त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करून चांगल्या पद्धतीनं हा प्रवास कसा पार पाडता येईल याकडे बघण्याची गरज आहे. अर्थात
या आत्ताच्या मुलाखतीतून आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे अटॅचमेंट टू डिटॅचमेंट हा प्रवास पण आपल्यापर्यंत आपल्याला करता येईल याची खात्री असली पाहिजे. आणि UPSCमध्ये यशस्वी नाही झालो याचा अर्थ सगळंच संपलं असं नाही. भविष्यात दुसरी सुद्धा गोष्ट आपण चांगल्या पद्धतीनं जोडून घेऊन त्यामध्ये यश मिळवू शकतो. पण ॲस्पिरंटसाठी इतकंच हे महत्त्वाचं, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे मात्र आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. भाऊसाहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधलात आणि खरं म्हणजे संघर्षातून पुढचा जो सगळा प्रवास कसा घडला याबद्दल तुम्ही सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.